माझं पूर्ण कुटुंब, आई वडील भाऊ भावचं सगळे इथंच आहे आणि पण आम्हाला राहायला जागा पण नव्हती आणि घर पण नाही. आम्ही खरं तर शेवग्याच्या खोडामध्ये अजून पण राहते आणि खरं आमच्यामध्ये सरपंच आहेत महात्ती जमादार, ते खूप आमच्यासाठी त्यांनी कष्ट केलेत आणि आम्हाला जागा पण दिलीत आणि घर मंजूर पण झालं आणि मी मनापासून त्यांचे आभार मानतो. ह्या गावचे सरपंच, ग्रामसेविका यात काम करणारे बरेच लोक या गावामध्ये आहेत आणि भारतीय जमादार या गावचे लोकनियुक्त सरपंच असल्यामुळं ह्या 20 वर्षापासून आम्ही राहत असताना आम्हाला कधीच घरकुल मंजूर झालेलं नाही आणि जागा पण भेटली नव्हती. पण ह्या ग्रामपंचायत ज्यावेळेस सरपंच झाले बरेच कष्ट त्यांनी केले आणि बरेच लोकांना 30 लोकांना घरकुल आणि जागा हे दोन्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मंजूर करून दिले. त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो ग्रामपंचायत. सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, MSCB असेल, या सर्व ज्या योजना आहेत शासकीय कार्यालय हे आम्हाला खरोखर या ठिकाणी सहकार्य दिलेलं आहे आणि या सर्वांच्या अनुषंगाने आमच्या मिरज तालुक्याचे कार्यक्षम आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या सर्वांना आपण घरकुलाचे हप्ते आता पुढील काही दिवसांमध्ये वितरित करून एक चांगलं घर बांधण्यासाठी एक घर चांगलं असावं, एक यांची कॉलनी असावी अशी कॉलनी टाईप घरकुल या ठिकाणी रोडमध्ये साकारवत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. धन्यवाद. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नानुसार ज्या गोरगरिबासाठी सर्वांसाठी घरे ही योजना, तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची ही गोरगरिबासाठी एक हक्काचं घर मिळावं ह्या योजनेअंतर्गत नरवाड गावामध्ये आपण मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायत राज अभियान या अंतर्गत एक नाविन्यपूर्ण योजनेमधून ह्या जे भूमिहीन लाभार्थी आहेत आपले प्रधानमंत्री आवास योजनेचे, तर त्यांच्यासाठी आपण प्रस्ताव सादर केलेले होते आणि हे प्रस्ताव 30 आपण ग्रामपंचायत वतीने सादर केले होते. 30च्या 30 प्रस्ताव या ठिकाणी आज आपल्याला शासनाकडून मंजूर झाले आणि हे आपल्या सांगली जिल्ह्यातून मिरज तालुक्यामध्ये हे पहिल्यांदा आपल्या नरवाड गावामध्ये हा प्रयोग होतोय आणि हा नरवाड गाव पहिला आहे की यामध्ये आपल्या भूमिहीन प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना आज जागा मिळते आणि ती जागा उपलब्ध होऊन आपण त्यांना या ठिकाणी आज घरं बांधण्यास परवानगी देणार आहोत. शासनाने जे ठरवून दिलेले आहेत की त्यामध्ये त्यांची करारपट्टी करायची आहे, कब्जेपट्टी करायची आहे, त्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आज ग्रामपंचायत नरवाड या ठिकाणी या सर्व लाभार्थ्यांची एक मीटिंग आयोजित केली होती आणि ती मीटिंग आयोजित करून ज्या आमच्या लाभार्थ्यांच्या अडीअडचणी आहेत त्या सगळ्या ऐकून घेऊन त्यावर आपण उपाययोजना करून या लवकरात आठवड्याभरामध्ये या सर्व शासनाच्या प्रक्रिया पूर्ण करून आपण त्यांच्या ताब्यात ही जागा देऊन त्या ठिकाणी एक चांगलं त्यांच्या स्वप्नातलं जे काही आता ताई बोलल्या की खरोखर कोणाचे घरं त्यांचे आहेत आजपर्यंत त्यांना लाभ मिळाला नाही. अनेक वर्षे झाली यांना महाराष्ट्र शासनाच्या जागेत घरकुल वगैरे शासनाला कुठला निधी मिळत नव्हता किंवा घरकुल बांधण्यास परवानगी नव्हती, पण ह्या शासनाने आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची जागा त्यांना उपलब्ध करून देऊन घरं बांधण्यास परवानगी दिली आहे, मंजुरी देण्यात आली आहे आणि यामध्ये मला इतका अभिमान वाटतो की या गोरगरीब जनतेला आजपर्यंत त्यांना कुठे हक्काचं घर नव्हतं तर आमच्या माध्यमातून यांना कुठेतरी घर आज मिळतंय आणि आपल्या या गावातनं आपल्या ग्रामपंचायतच्या कर्तव्य अधिकारी आवळे मॅडम यांनी खरोखर यामध्ये रात्रंदिवस या ठिकाणी काम केलेलं आहे आणि हे प्रस्ताव एवढे सादर करण्याचं सोपं काम नव्हतं, तर ते प्रस्ताव सादर करून आज सर्व शासकीय कार्यालयाच्या यामध्ये NOC आहेत आणि त्या सर्व जे NOC घेऊन यामध्ये आमच्या गावातील आमचे तलाठी असतील, परत आपल्या ज्या काही सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, MSCB असेल, या सर्व ज्या योजना आहेत त्या शासकीय कार्यालय ते आम्हाला खरोखर या ठिकाणी सहकार्य दिलेलं आहे आणि या सर्वांच्या अनुषंगाने आमच्या मिरज तालुक्याचे कार्यक्षम आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या सर्वांना आपण घरकुलाचे हप्ते आता पुढील काही दिवसांमध्ये वितरित करून एक चांगलं घर बांधण्यासाठी एक घर चांगलं असावं, एक यांची कॉलनी असावी अशी कॉलनी टाईप घरकुल या ठिकाणी रोडमध्ये साकारवत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. धन्यवाद.